चला तर मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत सांबार वडी। तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत आणि किती छान झालेली आहे। तर चला त्याच्यासाठी लागणारे साहित्य, मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ती मस्तपैकी एका ताटामध्ये टाकून घेऊया आणि त्याला छानपैकी बारीक कापून घेऊया। आता मस्तपैकी याला बारीक कापून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण उंडा भिजवतो तेव्हा ते त्रास होत नाही आहे। तुम्ही बघू शकता मी किती छान बारीक कापून घेतलेली आहे, याच्यापेक्षा सुद्धा बारीक तुम्ही कापू शकता। आता हे कापून झालेले आहे, त्याच्यामध्ये मी बेसन घातलेलं आहे 1 कटोरी। आता त्याच्यामध्ये जसं-जसं कमी पडेल तसं त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता। आता मी 2 चमच तिखट घेतलेलं आहे, 1 चमच जिरं घातलेलं आहे। आता ओवा घालायचा आहे आपल्याला थोडासा त्याच्यामध्ये, 2 चमच मी तीळ घातलेले त्याच्यामध्ये आणि हळद आणि परत मी त्याच्यामध्ये थोडंसं तिखट घातलेलं आहे आणि 2 चमच मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे नमक आणि काळे मिरे। त्याच्यानंतर मी थोडेसे त्याच्यामध्ये धणे टाकलेले आहे, जेणेकरी आपल्याला खाताना खूप छान फ्लेवर येतो। आता तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे सामग्री मी टाकून घेतलेलं आहे। आता छानपैकी आपण याला मस्त भिजून घेऊया उंडा। तुम्ही बघू शकता मी छान असा मळून घेतलेला आहे उंडा। आता आपला उंडा तयार झालेला आहे। आता मी मस्तपैकी कढईमध्ये पाणी घातलेलं आहे, त्याच्यावरतून मी एक चाळणी ठेवलेली आहे। त्याच्यावरतून आपल्याला हे मस्त त्याला शेप देऊन आपल्याला त्याच्यावरतून ते वाफेसाठी ठेवून द्यायचे आहे। आता हे मस्त आपण 10 मिनिटं त्याला झाकून ठेवूया आणि छानपैकी याला उकडून घेऊया। ते बघू शकता तुम्ही छान वाफलेले आहे। आता ते मस्त आतून शिजलेले आहे। आता याला थोडा वेळ थंड करूया आपण आणि थंड झाल्यानंतर आपण याचे छानपैकी असे छोटे-छोटे वड्या पाडून घेऊया। तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे मी वड्या पाडून घेतलेल्या आहे। आता मी वरती पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे। आता तेल छान गरम झालेलं आहे, तर आता त्याच्यामध्ये आपण एक-एक वडी टाकून देऊया। आता हे पूर्णपणे वड्या फ्राय करून घेऊया। आता तसं हे कमी आचेवर करू शकता तुम्ही, कारण की जास्त आचेवर हे जळून जातात। त्याच्यामुळे थोडा स्लो मीडियम आचेवरच ठेवायचे आहे। तुम्ही बघू शकता छानपैकी आपल्या एका साईडनं झालेलं आहे। आता आपण दुसऱ्या साईडनं त्याला पलटून घेऊया। आता अशा करून आपल्याला हे पूर्णपणे वड्या तळून घ्यायच्या आहे। हे बघा तळून छान झालेले आहे, कलरसुद्धा छान आलेला आहे त्याला। आता तुम्हाला हे अशाच रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।